सकाळी सकाळी आता भास्कऱ्या चालू नाही झाला का समजायचं आता आहे ना हिवाळा लागला. मग आमचे सगळे 288 आमदार आहे ना आता आमच्यासाठी नागपूरला जातील बरं, म्हणजे हिवाळी अधिवेशनाला. कारण त्यांना ना आता थंडी वाजेल. आणि विषय कसा आमचे मुद्दे आहे ना, शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे, त्यांना दिवसा लाईट भेटली पाहिजे. आमच्यावरून हिवाळी अधिवेशनाला लय गादारोळ होईल. आता तुम्ही पाहतच राहा. तर जय हरी माऊली, राम राम मंडळी. ह्या आध्यात्मिक शब्दांमध्ये किती ताकद असते ना मित्रांनो. ह्या नावाने केलेली सुरुवात सोशल मीडियाने मला एक वेगळी ओळख तर निर्माण करून दिलीच, पण तुमच्यासारखे 55-56 हजार लोकांनी फक्त माझ्या शब्दावर विश्वास ठेवला. आणि 2 दिवसात तब्बल 2 लाख रुपये ना आपण धाराव कुटुंबीय आहे ना मदत म्हणून सोशल मीडियाच्या माध्यमातून देऊ शकलो. मग सोशल मीडियाचा आहे ना चांगला वापर सुद्धा करता येतो, हे यामधून आहे ना हे तुम्ही सिद्ध करून दाखवलं. कारण आपली सर्व फॉलोअर मंडळींची कधी भेट नाही, गाठ नाही, ओळख सुद्धा नाही. फक्त आहे ना माझ्या सांगण्यावरून तुम्ही एवढे पैसे टाकले. कारण आहे ना पिंपळगावचे आपले सुनील भाऊ जाधव म्हणे हातपाय चांगले असेल बेकारायला आपण 1 रुपया देते नाही, पण तुम्ही म्हटले ना मग आमच्या सर्व ग्रुपनी पैसे टाकले. बरं, द्राक्ष बागायतदार शेतकऱ्याची ना हीच तर खरी ओळख आहे. म्हणजे स्वतःला आहे ना फाटकं बनेल घालील, पण मदत करायची वेळ आली ना तुम्ही विचारूच नका. मग ही ना कुर्नोलीची फॉलोअर मंडळी होती. यंदा द्राक्ष शेती एवढी अडचणीत असून सुद्धा आहे ना प्रत्येकाने ना आपल्या परीने जेवढी मदत केली ना ती फारच आहे. म्हणजे विषय असा आहे का आता फक्त जेवढे राहिले असतील ना त्यांनी ना 2 दिवसात आहे ना जेवढी होता येईल तेवढी मदत करा. आपण तेवढ्याच आहे ना त्या कुटुंबियाला हातभार लावू शकतो. सकाळी मग आपला भास्कर म्हणजे आपला ट्रॅक्टर म्हाताराच व्हायला ना, मग तो नाटकच करीत होता. मग त्याला लगेच स्विफ्टला अशा पद्धतीनं वायरी जोडून घेतल्या. म्हटलं चला याला आहे ना चालूच करायचं. शेवटी हिटर देऊन चालूच केला आणि तुम्ही आता फॉलो करा.